पुढे दरड कोसळलेली आहे, म्हणजे दिवाण कवठीचं स्टेशन आहे ना त्याच्या पुढे बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. त्यामुळे आम्हाला आता माहीत नाही रात्रभर ट्रेनमध्ये घालवायला लागेल. तर बघतो आता दिवाण कवठीवर थांबले. मला वाटतं 5ला आलो ना आपण, 5 वाजता आम्ही आलो संध्याकाळी आणि नंतरला कळलं की दरड कोसळले. सो त्यांनी अनाऊन्समेंट केली की मुंबई गोवा हायवेने जा, पण ना ॲक्च्युली अर्धे जण गेले आणि परत रिटर्न आले कारण का चिपळूणच्या पुढे गाड्या पण नाही. हे लाईन लाव, हे लाईन लाव रे, लाईनीच आहे, हे लाईन आहे रे, लाईन सगळे सगळे अरे सगळे चिकनसाठी लाईन लावतात सगळे. काय तुम्ही लिस्ट करा ना जाणाऱ्यांची, रेल्वेवाल्यांची काय चुकी आहे, तुम्ही त्यांना कशाला बोलताय? काय चुकी म्हणजे रेल्वेवाल्यांची चुकी नाही, सोय करायला नको असा सोय करायला त्याचं काम आहे. इथे लोक इथे तात्काळ बसले, मग एस टी सोडा ना, तुम्ही एस टी द्या ना आम्हाला. मुख्यमंत्र्यांनी कसं आहे? हां बोल, मी देणार, बोल. नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. आणि आम्ही आज चाललेलो आता शिवमची बडबड झाले आणि आम्ही ॲक्च्युली जायला निघालेलो मुंबईला. आणि आयुष्यात पहिल्यांदा जेवढा लहानपणापासून कोकणामध्ये प्रवास केला आहे त्या सगळ्या वर्षामध्ये पहिल्यांदा प्रॉब्लेम झाला आहे माझ्याबरोबर. आणि पुढे दरड कोसळलेली आहे, म्हणजे दिवाण कवठीचं स्टेशन आहे ना त्याच्या पुढे बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. त्यामुळे आम्हाला आता माहीत नाही रात्रभर ट्रेनमध्ये घालवायला लागेल. तर बघतो आता दिवाण कवठीवर थांबले. मला वाटतं 5ला आलो ना आपण, 5 वाजता आम्ही आलो संध्याकाळी आणि नंतरला कळलं की दरड कोसळले. सो त्यांनी अनाऊन्समेंट केली की मुंबई गोवा हायवेने जा, पण ना ॲक्च्युली अर्धे जण गेले आणि परत रिटर्न आले कारण का चिपळूणच्या पुढे गाड्या पण नाही आहेत, जे ट्रॅव्हल्स नाही आहेत, प्रायव्हेट गाड्या नाही आहेत, एस टी नाही आहे. सो त्याच्यामुळे अर्धे लोक परत आले, आम्ही पण जाऊन आलो परत आणि परत आता ट्रेनमध्ये थांबलो. तर आता ही ट्रेन आहे ना म्हणजे पाठच्या मागेने इंजिन लावून परत कळप इकडे दरड वगैरे कोसळले ते सगळं नीट करतील आणि त्याच्यानंतरला मग आम्ही पुढे जाऊ. आता माहिती नाही त्याला किती वाजतील, 6 सकाळी काय 7 8 किती वाजतात ते माहिती नाही. मग सगळी माणसं बसलीत, अर्धी नाही थोडी माणसं उतरली आणि बऱ्यापैकी माणसं आहे. बघतायत आता सकाळी जर कारण का ऑप्शन नाही आहे दुसरा की बाहेर जाऊन मुंबई गोवा हायवेने पकडू का वगैरे असं काहीच नाही ऑप्शन. आणि मागच्या ज्या ट्रेन आहेत, आता आम्ही आहे दिवा सावंतवाडीमध्ये आणि सावंतवाडी दिवा, आणि दुसरी आहे मांडवी ती पाटी आहे, म्हणजे एक स्टेशन पाठीमागे थांबवलेली आहे ट्रेन. आणि ही पण का मागे नेतात कारण का जर दरड कोसळली ना तर साफ करायला जी ट्रेन येईल तर तिला उभी करायला, आणि जर समोरून ट्रेन आली तर तिला बाजूला ठेवायला आपला हा ट्रॅक खाली करतात आणि त्यामुळे आपली ही ट्रेन कळबनीला जाईल. तर आता बघतोय सगळ्यांचे शुभम इकडे टाईमपास चालला आहे. शुभम काय बोलाय तुझ्यावर कितीला झालं ही गोष्ट? मी बोललेलो तरी पण घरी जाऊया, सकाळी नाही यायचं आहे, तरी पण तुम्ही लोक आलाय मला घेऊन. शुभममुळे झालं आहे सगळं कारण का आम्ही ह्यावेळी आमच्यावर कसं झालं, सकाळी आम्ही निघालो एस टीने आणि जिथे पाणी भरत नाही तिथे पाणी भरलं आणि 2 तास एस टी आमची थांबलेली आणि शुभमने राट लावली. शुभम बोलला नाही घरी जा डायरेक्ट. आता इथे उजेड येत नाही कारण थोडा लाईटीचा प्रॉब्लेम आहे ट्रेनमध्ये. तो असा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. वाजलेत आता 7:30 वाजले. तो आपण बघूया आता किती वाजेपर्यंत घरी पोहोचतो आहे. आता मला वाटतं 2-3-4 तास लागतील दरड हटवण्याचं काम करायला. आणि जर जोरात पाऊस पडला ना तर मग प्रॉब्लेम होणार आहे. आणि मी जी दरड कोसळली ना, दरड कोसळण्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. आता हा व्लॉग नंतरला, पण दरड कोसळले त्याचा व्हिडिओ टाकला आहे मी शॉर्टमध्ये, तर तुम्ही बघून घ्या परत एकदा जर रिलेट आली तर. आधी ह्याला व्लॉग काढायला बोल. हॅलो हां
चल आपण आता इंजिन आताच आले, बघूया आपण. पडशील ते पडशील. नाईटला सेकंड शिफ्ट दोघांना डिस्कशन झालं तरी पण समजत नाही तुम्हाला लोक दोघांना पण. शुभम मुलं झाले सगळं नाही तर काय याच्यामुळे झालंय सगळं. जाऊ नको करून त्याला काय, त्याला सुट्ट्या भेटतात आरामात. 4 रविवार भेटतात त्याला बरं, आणि रविवारी सुट्टी नाही घेत म्हणून सुट्ट्या भेटतात त्याला. काय बोलणार आपण. याच्यामुळे बघा चेहरा याचा बघून ठेवा, याच्यामुळे सगळं झालं. आता इंजिन आलं, आता इंजिन पाठी लागलंय ट्रेनला, आणि आता परत पाठी कळबणीला नेत आहे. किती वेळ लागतो ते 9:30 शॉर्ट टाकले ते नंतर बघून घ्यायचं. बाहेर आहे ना ॲक्च्युली अंधार आहे, काय दिसणार नाही, काय दिसणार नाही म्हणून मी आतून चालू केले परत. आणि आम्ही जस्ट पोहोचलो आता कळबणीला गाडी आल्या. तर इथून किती वाजता आणणार आहे ते आम्हाला माहिती नाही. आम्हाला इकडं जेवण बिवण बनवून ठेवतात आमच्याकडे पूर्ण. अरे नाही पूर्ण लय माणसं आहेत, तू बघतोय जरा ते बघा, बघतोय तो माणसं किती इकडे वेगळे टाका. हा बघ अरे आरामात. अरे सगळ्यांना जेवण आरामात. तो बघा त्याला भूक लागली. अरे काय झालं काय. चिकन उतर का पाऊस जोरात आहे. ए लाईन लाव रे, लाईन सगळे अरे सगळे चिकन साठी लाईन लावतात सगळे. काय कसं वाटते नवीन एक्सपिरियन्स भेटतो तुम्हाला. भारी एकदम. काय जेवण आले चिकन सरकारने माणसं पाठवली. चिकन बनवत आहे त्याला पण आम्हाला पण तयारी चालू आहे. मसाला विसाला आणलाय. खेळला झाले, खेळला जाईल कशी पण. बनवा तुम्ही राईस प्लेट एक. आता कल्पनी आल्या तर गाडी माहित नाही काय, मास्तरला माहिती. कल्पनी सांगितलं आपल्याला. इथं नाही काय, इथं काय नाही. खेडला तरी दांबोली ना तर खायला पियला काहीतरी भेटेल. मला वाटतं खेडला नाही तर काय माहिती नाही. HD मराठी ब्लॉगर. ओ काय ओ खेळ पळा खेळ गाडी खेळ चला खेळ बोलले. चला आता चिकन बिकन जाऊ दे, आम्ही जाऊ दे सोडून दिला आम्ही. म्हणजे गव्हर्नमेंटने माणसं पाठवली तिकडं, टोप बीप ठेवलेला गरम करायला. आम्ही ते विचारलं तर खेकडी नाही त्यांच्याकडं, मग आम्ही आलो परत. आता खेडला जाते गाडी. बरं झालं खेडला जाते, कारण काय नाही इथे खायला वगैरे काय नाही. मित्रांनो इकडून आम्ही आता खेडला आलो आणि गाड्या सुटतील 2 तासात, दीड तासात सुटतील होत आहे. आणि इकडे ना ॲक्च्युली खेडला पनवेलच्या सीटावर आहे. एक मिनी बस पण आहे बाहेर, ते पनवेलला नेऊन सुटतात लोक भरपूर चालले. पण आम्ही आलो तर वडापाव घ्यायला. शुभमला वडापाव पाहिजे. वडापावला गर्दी बघा, सगळीकडे गर्दी आहे आज. दोन्ही गाड्या ॲक्च्युली मांडवीची पण पब्लिक आहे आणि दिवाची पण आहे. आणि पूर्ण रात्रभर थांबले म्हणून ना वडापावला पण फुल गर्दी झाली. बघूया आता किती गर्दी झाली. घ्यायला तर पाहिजे, भूक लागले शुभमला. वेळ बी आम्ही खाल्ली, पण लास्टला वेळ कधी ती एवढी चांगली नव्हती, बेकार वेळ होती. आणि पब्लिक बघा किती फुल एकदम. अर्धी पब्लिक गेली बाहेर पनवेलच्या मिनी बस लावलेल्या. इकडे पण गर्दी आहे, चॉपला पण, वडापावला पण गर्दी आहे. कोण दिसत नाही मला त्यांचं. लोकांचे हात बघा 5, 6 डायरेक्ट 1-2 मध्ये कोणच नाही. वडे पण संपले.
घुसून नाही घुसायला जागाच नाही. आता इथून घुसून बघूया जर भेटला तर चान्स भेटला. पैसे घेऊन लोक उभी आहेत. लाईन मध्ये एक लाईन आहे एक लाईन आहे. बरोबर आहे. काका बरोबर काम करताय. लाईन बिन लावतायत बरोबर. बरोबर आहे बरोबर आहे. बरोबर आहे बरोबर आहे. हे लाईन खरंच लाईनीत घ्या. पाण्यासाठी त्यांना पण माहिती नव्हतं. बरोबर आहे. गाडी अचानक झाली तर काय झालं. तर आधीच त्यांनी रेडी ठेवला असेल. आज तुम्हाला नाईट मारायची आहे. थंडी चॅनलचं नाव आहे पाणी मराठी जे आहे ते घ्या रे बाबा ना. आता तुझं पाणी टाकायचं. पाणीवाल्यासाठी एक कोणतरी ना माणूस ठेवा ना. लाईनीत आहे. हा लाईनीत ए लाईनी तरी माझे 8 घ्या ना. लाईनी तरी 10 रुपये आहे. खूप लोक आहे. 15 म्हणजे कसं 15 ते 20 मिनटं लाईनीमध्ये उभे राहून आम्ही आता वडापाव घेतले. बघा थोडं वडापाव आणले. 15-20 मिनटं झालेलं आहे. भांडण लय गडबड झालेली आहे तिकडं. एकमेकांच्या उरावर बसवले. लय गडबड झाली. सगळे भुकं काय करणार ना. सुचत नव्हतं. माणूस भुकेला असेल ना तर काय सुचत. लय भारी पण लय गर्दी होती. आता सांगितले आता थोड्या वेळात आहे ना गाड्या सोडणार आहेत. हां 9:20 बोलले. तर ती सोडत आहेत का पहिली माहीत नाही. पण मला वाटतं ती सोडतील पहिली मग ही सोडतील. पण सोडणार आहेत. कॅन्सल नाही केले गाडी. त्या दोन्ही गाड्या आता निघतील. बघूया आता किती वाजेपर्यंत. मला वाटते 2-3 वाजेपर्यंत पोहोच देऊया. 3 वाजेपर्यंत बघूया किती असं पोहोचले बघू. सध्या तरी आम्हाला भूक लागली. तर वडापाव आणले. आता घेण्यामध्येच लई गडबड झाली आमची. खाऊन घेतो. भूक लागली. झालं तुझं खाऊन का खाऊन घेतो. तू खाऊन घे मग मी खातो. पाणी बॉटल पाणी पाहिजे. काय टाटा 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 कर टाटा कर टाटा कर टाटा कर टाटा कर. अरे 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 हां बोल मी देणार बोल. अजून 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 कोणतं. विठ्ठलाचा हां माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 इंग्याचा ढोल बघा माझे बरी माझा नाचतो खांद्यावरी बघा वाजे बरी खांद्यावरी पालखीचा पासून बाय माझी दाराशी येले घरोघरी येतो घरोघरी पाणी नाही मिळालं. पुरात कोण नव्हतं. पाणी नाही मिळालं. आम्ही हा पाय आज इकडं वेगळा घाललाय का. इकडे भांडण
रोटरी क्लब ऑफ खेड यांच्याकडून आहे, जे आपल्याला भेटले नाही बघा. राईस आहे, खाऊन घेतो आणि मग भेटतो तुम्हाला. मला भूक लागली. राईस चांगला होता, जो बरं ठीक होतं. राईस ठीक आहे, त्यामुळे काय नाही, त्याचं काय नाही, टेस्ट वगैरे काय नाही, पण ॲक्च्युली मेन टायमाला दिला ते महत्त्वाचं. म्हणजे लोकांना एवढी भूक वगैरे लागलेली, वडापाव खाऊन कंटाळलेले. आणि बाहेर हॉटेल पण अवेलेबल, जसं आपण मगाशी गेलो ना बघायला, तर ते अवेलेबल पण नव्हतं, तो संपलेलं सगळं. तर मग आपल्याला जे आता जेवण दिलं ना, ते रोटरी क्लब ऑफ खेडकडून होतं. म्हणजे ॲक्च्युली या टायमाला मिळणं ही मोठी गोष्ट. म्हणजे कसंही करून त्यांनी ॲडजस्ट केलं. आणि यार मला वाटतं 1 वाजल्या रात्रीचा, आणि 1 वाजता आपल्याला जेवण आणून दिलेलं आहे सगळ्यांना, जेवढे प्रवासी आहेत तेवढ्यांना. आणि डबल तर डबल, पण ते बोलतात की आधी ठिकाणी घ्या आणि मग परत या पाहिजे, तर सगळ्यांना पुरलं पाहिजे. आता किती तास झाले सर, तुम्ही विचार करा. हो एवढी जनता आहे तर त्याचा विचार करायला पाहिजे की नाही. तरी सुद्धा आम्ही आता 10 मिनिटापूर्वी कॉल करायला लावला एस टी स्टँडला की बाबा जे कोण एमर्जन्सी जाणार असतील पेन पनवेलपर्यंत, तर तुमच्याकडे जागा अवेलेबल असतील ना त्या पाठवून द्या. आता त्याला पण आहे ना त्यांच्या बोर्डाचा आपण ऐका ऐका एसटी एमर्जन्सीला ड्रायव्हरला कॉल केला, एमर्जन्सीला लोक येतात, एक बस सोडत नाही. आता 10 मिनिटापूर्वी परत केलाय कॉल, 5 गावाला सांगितलं कॉल करायला. नाही ही गाडी इथे थांबलेल्या नाही, या लाईनच्या पूर्ण गाड्या थांबल्या आहेत, ऐका ना, आणि त्या लाईनच्या तिकडे थांबल्या अजून पडली आहे. हो साहेब, आम्हाला काय म्हणायचं, रत्नागिरीला गाड्या पाठवल्या, रत्नागिरीवरून याच्या सोडल्या, रत्नागिरी रस्ता सोडला पाहिजे, खेडून रस्ता सोडू शकत नाही का. तुम्ही लिस्ट करा ना जाणाऱ्यांची, रेल्वेवाल्यांची काय चुकी आहे, तुम्ही त्यांना कशाला बोलताय. काय चुकीमध्ये रेल्वेवाल्यांची चुकी नाही, सोय करायला नको असा प्रॉब्लेम असेल, सोय करायला त्याचं काम आहे. इथे लोक इथे तात्काळ बसले आहेत, मग एस टी सोडा ना तुम्ही, एस टी द्या ना आम्हाला. ते मुख्यमंत्र्यांनी बसले तुम्ही एस टी मागवले कोण देणार. तर आहे ना, आता पब्लिक पण एवढी आहे ना की उद्या कामाला जायचं, सगळं अडकले, कामाला वगैरे जायचं आहे. त्यात आहे ना पहिल्यांदा अनाऊन्समेंट केली की 9:20ला गाडी सुटेल म्हणून. त्यानंतर अनाऊन्समेंट केली की 10 वाजता सुटेल. त्याच्यानंतर केली की 10:30ला सुटेल. आणि त्याच्यानंतरला अनाऊन्समेंटच नाही. लास्टची अनाऊन्समेंट केली त्यात टायमिंग नाही सांगितलं, फक्त सांगितलं की काम चालू आहे आणि त्यासाठी दोन्ही गाड्या खेडमध्ये थांबवल्या. आता रात्रीचं 1 वाजून गेलेलं आहे. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 8 तास झालेले आहेत बरोबर. 8, 8.5 तास झाले. यंत्रणा नाही, यंत्रणा आपल्याकडं माहिती आहे की एवढं होतंय, पटापट जवळ ठेवलं पाहिजे. काय माहिती तुमचं काय नेहमीच आहे, दरवर्षीच आहे, दरवर्षी आहे असं काही ना काहीतरी होत असतं. यावेळी पण झालं आहे परत. आणि सगळ्या लोकांना एवढं कॉन्फिडन्स आहे की सकाळ झाल्याशिवाय गाडी हलणार नाही. त्यांना पण सवय झाली की माहिती एवढा वेळ लागणार आहे. उद्या सोमवार आहे, त्यामुळे जरा पब्लिक चिडली. मित्रांनो 5:30 वाजले सकाळचे आणि जवळजवळ 12 तास झाले दरड कोसळले. त्यानंतर अजून ॲक्च्युली काम झालं आहे सांगतायत, पण कसं आहे पाऊसमध्ये थांबलेला 3 तास, 3 वाजेपर्यंत काहीतरी, तर काम पटापट झालं. पण आता परत पाऊस चालू झाला ना तर थोडं बाजूची माती परत रुळावर येते, तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. बघू आता काय कधीपर्यंत होतं आहे. आणि एस टीने पण ना माणगावचे ते पाणी भरले, त्याच्यामुळे एस टी पण जास्त नाही. बघू आता काय किती वाजेपर्यंत गाड्या निघतात. आता उजेड 6 वाजायला आले, दिसायला लागेल हळूहळू. फर्स्ट टाईम एवढा वेळ आम्ही थांबलो आहे यायला, तर कधी झालं नव्हतं असं.
बघू आता किती वाजता पोहोचतोय ते मुंबईला. तर मित्रांनो, ही जी व्हिडिओ होती ती होती 14 जुलै 2024 रोजीची आणि या घटनेला 2 आठवडे होऊन गेलेले आहेत. तर ही व्हिडिओ आत्ता मी अपलोड केलेली आहे, त्यासाठी माफ करा, कारण का मध्ये 2 आठवड्यामध्ये थोडं मला तब्येत ही माझी बरी नव्हती आणि थोडे ऑफिसची कामं होती. त्या कारणाने या व्हिडिओला लेट झाला. व्हिडिओवर यूट्यूबवर अपलोड करण्यासाठी एडिटिंगसाठी वगैरे वेळ लागला. 14 जुलै रोजी म्हणजे रविवारी 5:30 वाजता 5:30ला सावंतवाडी दिवाणकवटीला थांबली आणि त्या ट्रेनमध्ये आम्ही होतो. तेव्हाच कळालं की पुढे जो बोगदा आहे म्हणजे नातूनगरचा, त्याच्या अलीकडेच म्हणजे अगोदरच दरड कोसळली आहे. तर त्या दरड कोसळीची जी व्हिडिओ आहे ती मी शॉर्ट टाकलेली आहे ऑलरेडी, ती नक्की बघा. त्यानंतर अशी अनाऊन्समेंट झाली की जी दरड कोसळली आहे त्यामुळे गाड्या पुढे जाऊ नाही शकत. ज्यांना कोणाला जायचं असेल त्यांनी मुंबई गोवा हायवे पकडून जाऊ शकता गाडी जर भेटली तर, अशी अनाऊन्समेंट झालेली. पण म्हणजे पर्यायी मार्ग शोधा वगैरे असं अनाऊन्समेंट झालेली. पण त्यानंतरला आम्ही गेलेलो मुंबई गोवा हायवेवर, पण तिथेही काही व्हेकल्स उपलब्ध नव्हत्या, म्हणजे गाड्याच नव्हत्या. चिपळूणच्या पुढे गाड्या नव्हत्या. त्यानंतरला भरपूर पाणी साचलेलं असतो, त्याच्यामुळे गाड्या मिळत नव्हत्या. त्यानंतर आम्ही रिटर्न आलो ट्रेनमध्ये आणि त्यानंतरला ट्रेन पहिला अनाऊन्समेंट झाली की कळंबनीला थांबेल म्हणून. मग कळंबनीवरून खेडला नेली आणि खेडला मांडवी आणि सावंतवाडी दिवा दोन्ही ट्रेन खेडलाच थांबलेला. त्यानंतरला फर्स्ट म्हणजे पहिली अनाऊन्समेंट झाली की एक गाडी 9:30ला सुटेल आणि एक गाडी 10ला सुटेल, अशी अनाऊन्समेंट झालेली. पण त्यानंतरला मग 10:30 झाले त्याचे. त्यानंतरला मग टाईमच नाही सांगितला. मग लोक थोडी वैतागली. त्यानंतरला एस टीची सोय नाही तिकडे. मग जे प्रायव्हेट गाडी होते त्या लोकांनी भाडे वाढवले पनवेलसाठी. अक्षरशः 600, 700, 800 रुपयाने लोक पनवेलला पनवेलला गेलेली होती. त्यामध्ये ट्रेनची जी तिकीट होती काढलेली त्याचेही रेफंड नव्हते दिलेले. सो त्याच्यामुळे लोक वैतागलेली. पर्याय नव्हता तिकडे, काही व्यवस्था नव्हती केलेली जाण्यासाठी. जेवणाची व्यवस्था होती. रोटरी क्लब ऑफ खेड यांच्याकडून जेवण देण्यात आलं होतं लाईन लावून, ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. पण दुसऱ्या दिवशी सोमवार असल्यामुळे लोकांना कामालाही जायचं होतं, ऑफिसलाही जायचं होतं. परंतु ते सोडून पण गाडीमध्ये म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि मुलंसुद्धा होती, त्यांच्यासाठी काही पर्याय नव्हता. काही पर्याय म्हणजे घरी जाण्यासाठी काही पर्याय नव्हता, कारण मुंबई गोवा हायवेलाही पाणी साचलेलं त्या दिवशी. तिकडेही रांगा होत्या, एस टी उपलब्ध नव्हता. हा सगळा प्रॉब्लेम झालेला. त्यामध्ये काही लोक थांबली, काही लोक निघाले. मग सकाळी कळालं की आता गाडी जाणारच नाही आहे. सो मग आम्ही परत गेलो खेड डेपोला. खेड डेपोवरून मग लक्षात आलं की गाड्या जादा सोडण्यात आलेल्या होत्या पनवेलसाठी दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे 15 तारखेला सकाळी. सो त्यानंतरला मग आम्ही नालासोपारा गाडी पकडली आणि मग आम्ही ठाण्याला पोचलो. आणि एस टी पण आम्ही जेव्हा निघालो तेव्हा खेडच्या म्हणजे पोलादपूरच्या अगोदरच तिचा पण प्रॉब्लेम चालू झालेला एस टीचा. एस टी पण थांबलेली थोडा वेळ, म्हणजे नशीब की जास्त मोठा प्रॉब्लेम नव्हता, थोडा प्रॉब्लेम होता. सो त्याच्यामुळे तोही लवकर दुरुस्त झाला आणि मग आम्ही पोचलो. तर नेक्स्ट टाईम असं होऊ नये आणि जर झालंच तर यंत्रणा ताबडतोब त्वरित तिकडे हजर झाल्या पाहिजेत. एस टीची पर्यायी सोय केली पाहिजे, हेच आपण सांगू शकतो. कारण का आता ह्या वेळेला तसं काही दिसून नाही आलं. जेवणाची व्यवस्था फक्त होती, एस टी नव्हती. एस टी मला वाटतं 1 का 2च सोडलेल्या आहेत मुंबईला. आणि मांडवी आणि सावंतवाडीची 2 ट्रेनची माणसं होती, ती काय 2 एस टीमध्ये नाही जाऊ शकत आणि प्रायव्हेटवाले एवढे पैसे घेत होते. सो हा सगळा त्रास ह्या ट्रेनमध्ये झाला. सो तुम्ही बघितला असेल. तर ही जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.